जेव्हा मी कामावरून घरी येत होतो त्यावेळेस आमच्या सोसायटीच्या मोकळ्या पटांगणात माझ्या मित्राची बायको ही गाडी शिकण्याची प्रॅक्टिस करत होती. आणि त्याच वेळेस ती जेव्हा थोड्या अंतरावर ती गाडी चालवून नेऊ लागली तेव्हा अचानक तिचा तोल अनबॅलन्स झाला आणि ती जोराची गाडीवरून खाली पडली. माझे नाव अजय. मी धावतच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारू लागलो, "भाभी, आपको लगा तो नहीं ना?" त्या बाईचे नाव पूनम होते. त्यावेळेस पूनम भाभीच्या पायावर पूर्ण गाडीचे वजन आले होते. त्यांच्या पायावर आलेल्या त्या गाडीला मी बाजूला केले आणि माझा हात देऊन त्यांना उभे राहण्यास मी मदत केली. पूनम वहिनींच्या हाताचा स्पर्श इतका नाजूक व कवडा होता की पहिल्या नजरेत जणू काही आकाशी चांदणेच झाले असावे असे मला त्या क्षणाला वाटू लागले होते. पूनम वहिनी दिसायला अगदी सुंदर होत्या. जणू कोणी आमच्या कॉलनीत अप्सराच राहायला आली होती की काय. कारण कोणीही त्यांच्याकडे पाहिले तर पहिल्याच नजरेत त्यांच्या प्रेमात पडतील एवढी सुंदरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. वहिनींना गाडीचा मार जास्त लागल्यामुळे त्यांना उभे राहता येत नव्हते. म्हणून मी त्यांच्या दोघा हात माझ्या हातात धरून उठू लागलो. जेव्हा त्या उभ्या राहिल्या तेव्हा त्यांच्या त्या ठिकाणाचा स्पर्श माझ्या खांद्याला झाला. तो स्पर्श इतका मनमोहक आणि विस्मरणीय होता की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. ते कापसासारखे नरम लागणारे माझ्या पूर्ण शरीराला एक वेगळीच तरण निर्माण करू लागले होते. मी त्यांच्या साईडला लावलेल्या गाडीला पार्किंगमध्ये लावली आणि वहिनींचा हात धरून मी त्यांना त्यांच्या घरी सोडले. पूनम वहिनीचे हजबंड आणि मी एकाच ठिकाणी कामाला होतो. फक्त माझे काम क्लरिकल असल्यामुळे माझी लवकर सुटका होत होती आणि त्याला पूर्ण कंपनीचे प्रोजेक्ट झाल्यानंतरच सुट्टी होत होती. वहिनींच्या नवऱ्याचे नाव हे आकाश होते. आमच्या दोघांचेही फ्लॅट आजूबाजूलाच होते. मी त्यांना घरात आणल्यानंतर सोफ्यावर बसवले. त्यांच्या पायांना फार खरचटले होते म्हणून वहिनी ह्या वारंवार त्यांच्या आईंना आठवण करू लागल्या होत्या. "माँ, मैं गई, बहुत तकलीफ हो रही है मुझे." तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "भाभी, आपके घर में पेन रिलीफ का मलम होगा ना, वह लगा लो, दर्द कम हो जाएगा." तेव्हा पूनम वहिनी मला म्हणाल्या, "भाई साहब, मुझे तो नहीं लगता कि हमारे घर में ऐसा भी कोई मलम है. मैं उनको फ़ोन करके मंगवा लेती हूँ." तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "अरे भाभी, आकाश को आने में देर हो जाएगी, तब तक आपको काफ़ी दर्द होगा. मैं मेरी गाड़ी से जाके लेके आता हूँ." तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, "ठीक है भाई साहब, आप ही लेके आ जाओ." मी वहिनींना म्हणालो, "मैं अब भी 10 मिनट में मेडिकल से आता हूँ, तब तक आप यही बैठ के आराम करो." एवढं सांगून मी फटक्यात गाडीवर जाऊन मेडिकलवर येऊन पोचलो आणि एक पेन किलर ट्यूब घेऊन मी परत वहिनींच्या घरी येऊन पोचलो. वहिनींना फारच त्रास होत होता. मी त्यांना म्हणालो, "भाभी, यह ट्यूब आप अपने हाथों से लगा लो." वहिनींनी मागच्या पुढचा विचार न करता डायरेक्ट आपली साडी गुडघ्यापर्यंत वर केली आणि जशी त्यांच्या पायाची सुंदरता माझ्या डोळ्यांसमोर दिसली तेव्हाच मी माझे दोघं हात खिशात टाकून घट्ट दाबले. कारण वहिनी जशी बाहेरून सुंदर होती तशी आतून देखील सुंदर होती. मी एकटक नजरेने त्यांच्या पायाच्या सुंदरतेकडेच पाहू लागलो होतो. हळूहळू वहिनी त्यांच्या पायाला मलम लावू लागल्या होत्या. काही वेळाने वहिनींनी आपल्या पायाला मलम लावून झाल्यानंतर त्या मला म्हणाल्या, "भाई साहब, मैं आपका दिल से शुक्रिया कहना चाहती हूँ. अगर आप सही वक्त पर नहीं आते तो मेरा नीचे ही बुरा हाल हो जाता." तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "मगर भाभी, आपको गाड़ी चलानी आती नहीं तो क्यों चला रही थी? पहले ही गाड़ी का वेट आपके वेट से ज़्यादा है. मगर आपको गाड़ी चलानी है तो पहले आपको अपने दिल को पक्का करना होगा." मग वहिनी मला म्हणाल्या, "भाई साहब, मेरा दिल बहुत पक्का है. मैं कुछ भी काम करने के लिए सक्षम हूँ. मगर आपके दोस्त का घर आने का टाइम सही नहीं है. अगर कुछ भी सामान लाना हो तो ऑनलाइन ही मंगाना पड़ता है. इसलिए मैं गाड़ी सीखने की कोशिश कर रही थी ताकि
मार्केट में जाके मैं खुद वो सामान ला सकूं। आपका इरादा अच्छा है भाभी, मगर आपको काफ़ी मेहनत करनी पड़ेगी। आप रात को आकाश जब घर आते हैं और तुम्हारा खाना हो जाने के बाद भी आप नीचे जाके गाडी सीख सकती हो. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, क्या रात को सीखेंगे? भाई साहब, तुम्हारे दोस्त को तो सोना जरूरी रहता है। पूरा दिन काम करके थक जाते हैं। कुछ सामान बाहर से भी लाना है तो फिर उनके मुंह से एक ही जवाब निकलता है, पूनम, कहीं बाहर जाने का मन ही नहीं करता। बस इतना कह के खाना खा के सो जाते हैं. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, तो इसमें कोई बुरी बात नहीं है भाभी. अगर आकाश की जगह मैं भी रहता तो भी मैं यही बोलता, क्योंकि ऑफिस में काम का जो प्रेशर हमारे ऊपर रहता है ना, वो हम लोग ही जानते हैं. इसलिए आकाश की उसमें कोई गलती नहीं है. अगर आपको गाड़ी सीखना है तो मैं आपको हर रात को खाना खा के सिखा दिया करूँगा. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, सच में भाई साहब, आप सिखाएंगे मुझे गाड़ी चलाना? अगर आप मुझे सिखाएंगे तो मैं आपका तहे दिल से शुक्रिया करूँगी, क्योंकि मैं गाड़ी चलाना सीख जाऊंगी तो मेरी सारी मुश्किलें आसान हो जाएगी. वहिनींच्या चेहऱ्यावर फार आनंद उधळून येत होता. एवढं सांगून मी माझ्या घरी परतलो होतो. घरी आल्यावरही माझ्या डोक्यात वहिनींचाच विचार सुरू होता. वहिनींच्या त्या ठिकाणी झालेल्या माझ्या खांद्याचा स्पर्श आणि वहिनींच्या पायाची सुंदरता माझ्या डोळ्यांसमोरच वारंवार फिरू लागली होती. आता रात्रीचे 10 वाजले होते. माझेही जेवण झाले होते. म्हणून वहिनींच्या हालचाल विचारण्यासाठी मी त्यांच्या घरी जात होतो आणि त्यांच्या दाराजवळ येऊन मी बेल वाजवली आणि काही वेळातच वहिनींनी दार उघडविला. आणि जेव्हा तो दार वहिनींनी आतल्या बाजूने ओढला आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण वहिनींनी आता वेल्वेटवाला गाऊन घातला होता. कारण संध्याकाळी मी त्यांना साडीत पाहिले होते. पण या गाऊनवर वहिनी इतक्या सुंदर आणि ब्युटिफुल दिसत होत्या की या क्षणाला त्यांना मिठीत घ्यावे असे मला वाटू लागले होते. मग वहिनींनी मला आत बोलावले. वहिनी अजूनही लंगडत चालत होत्या. मी त्यांच्याकडे पाहून म्हणालो, भाभी, अभी भी दर्द हो रहा है क्या आपको? तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, अभी थोड़ा कम हुआ है, मगर चलने में थोड़ी दिक्कत हो रही है. मग मी वहिनींना आकाशबद्दल विचारले. भाभी, आकाश दिखाई नहीं दे रहा है, कहीं बाहर गया है क्या? तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, आपके दोस्त और बाहर? मैं जब से आई हूँ उनके साथ, तब से खाना खाने के बाद उन्होंने सोने का ही काम किया है. अभी भी सोई गए होंगे हो. मग मी वहिनींना म्हणालो, कोई बात नहीं भाभी, थक जाता है बेचारा, क्या करेगा, ऑफिस में भी ज़्यादा काम रहता है ना उसको. मग वहिनी मला विचारू लागल्या, भाई साहब, ऐसा पूरा जगत में कोई पति नहीं होगा जो अपने पति से घर आके प्यार से बात ना कर सकता हो. जो काम का टेंशन और प्रेशर रहता है वो ऑफिस में ही छोड़ देना चाहिए. ऑफिस की बात ऑफिस में ही आदमी ने भूल जाना चाहिए. मगर हमारे पतिदेव उस प्रेशर और टेंशन को घर पर भी काफ़ी जोर शोर से और दिल पर ले लेते हैं. मग अचानक माझे लक्ष वहिनींच्या घरी सुरू असलेल्या टीव्हीवर गेले. त्या टीव्हीवर वहिनी IPLच्या मॅचेस पाहत होत्या. क्रिकेटबद्दल त्यांना फार आवड होती. मग मी त्यांना विचारू लागलो, भाभी, क्रिकेट में काफ़ी रुचि लगती है आपको? त्यावर वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, क्रिकेट तो मुझे बचपन से ही अच्छा लगता है, क्योंकि जब भी इंडिया की मैच टीवी पर आती थी तब हम पूरा परिवार मिलके देखते थे. आणि वहिनी जेव्हा माझ्याशी बोलत होत्या तेव्हाच अचानक त्यांच्या हातातून टीव्हीचे रिमोट खाली पडले आणि ज्या वेळेस त्या तो रिमोट उचलण्यासाठी खाली वाकल्या त्याच वेळेस माझे लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेले. वहिनीच्या गाऊनच्या वरचा हुक हा उघडा होता आणि त्यांच्या आतले काळ्या कलरचे कपडे मला दिसले. ते पाहिलेलं दृश्य माझ्या मनात एक वेगळीच तऱ्हा त्यावेळेस निर्माण करू लागले होते. आणि तो काळा कलर
त्यांच्या सुंदरतेला कॉन्ट्रास्ट मॅच करत होता. म्हणून माझी नजर आता वहिनींवरून हटवायची इच्छाच होत नव्हती. मग वहिनींची नजर माझ्याकडे गेली आणि त्या मला म्हणाल्या, भाईसाहब अभी चले क्या गाडी सीखने? मग मी वहिनींना म्हणालो, वाह क्या बात है भाभी, इतना लगने के बाद भी इतना जोश मान गए आपको. खुश नसीब है मेरा दोस्त आकाश, जिसे आप जैसी बीबी मिली है. मग वहिनी मला म्हणाल्या, मैं कितनी बदनसीब हूँ जिसे आपके दोस्त जैसा पति मिला है. मग मी वहिनींना म्हणालो, वो सब छोड़ो, अभी पहले आप अपनी तबीयत की तरफ ध्यान दो. जब आपका पैर ठीक हो जाएगा तब 2 दिन में आपको गाड़ी चलाना मैं सिखा दूंगा. तब तक आराम करो. और भाभी, कल बाज़ार से कुछ लाना है तो बताओ, कल मेरी ड्यूटी को छुट्टी है. ऐसे ही घर में पड़े पड़े बोर हो जाऊंगा. कुछ आपके भी काम आ जाऊंगा तो मुझे भी बहुत खुशी होगी. तेव्हा पूनम वहिनी मला म्हणाल्या, अच्छा हुआ भाई साहब आपने मुझे बताया, कल ऐसे भी मुझे बाज़ार जाना ही था. क्यों ना हम दोनों साथ में ही चले जाते हैं आपके गाड़ी पर. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, ठीक है भाभी, हम दोनों साथ में ही चले जाते हैं. आप मुझे सिर्फ टाइम बता देना, मैं उसी टाइम पर तैयार होकर रेडी रहूँगा. मग वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब आप ठीक 10 बजे हमारे घर पर आ जाना, मैं तयार रहूँगी. मग मी वहिनींना गुड नाईट म्हणून माझ्या घरी परतलो. माझ्या घरी येऊन माझं चित्तच लागत नव्हतं. माझ्या डोळ्यांसमोर आणि शब्दांसोबत फक्त पूनम वहिनीच फिरत होत्या. कारण तिच्यात आणि माझ्यात फार छार बॉन्डिंग जमले होते. कारण वहिनीही माझ्याशी मन मोकळेपणाने बोलू लागली होती. एवढे दिवस आम्ही ह्याच अपार्टमेंटमध्ये सोबत राहत असलो तरी एवढं कधी जवळ आम्ही आलो नव्हतो. पण ज्या दिवसापासून वहिनी गाडीवरून खाली पडल्या आणि ज्याप्रमाणे मी त्यांची काळजी घेऊ लागलो, त्यामुळे आमच्या दोघांचेही आकर्षण एकमेकांबद्दल खूप वाढले होते. आणि वहिनीसोबत दिवसभरात घडलेल्या घटनांचा विचार करत करत मला केव्हा झोप लागली तेही मला कळाले नव्हते. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे माझे डोळे थोडे उशिराने उघडले आणि उठून घड्याळीत पाहिले तेव्हा 9 वाजले होते. मग मी जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर तयार होऊन 9:15 वाजेला पूनम वहिनीच्या घराच्या दाराजवळ येऊन पोचलो. वहिनींच्या घराचा दार अर्धवट उघडाच होता. मला वाटणे वहिनी तयार होऊन माझीच वाट पाहत असाव्यात. पण जेव्हा मी त्यांच्या घराचा दार आतल्या बाजूने उघडून घरात प्रवेश केला तेव्हा घरात अगदी शांतता होती. कोणाचाही आवाज घरातून येत नव्हता. म्हणून मी थोडं वहिनींना पाहण्यासाठी अजून पुढे सरकलो. आणि जेव्हा मी आकाश आणि पूनम वहिनींच्या बेडरूमजवळ येऊन पोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच आदरली. वहिनी चक्क टी व्हीमध्ये आपला मोबाईल कनेक्ट करून असे काही पाहत होते ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आणि ते पाहून ते स्वतः आपल्या शरीरावर असे काही करत होते तेही मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला त्यांना पाहिल्यावर माझ्या अंतर्मनात आणि शरीरात एक वेगळीच आग निर्माण व्हायला लागली. मी काही वेळापर्यंत त्याच ठिकाणी उभा राहून ती सर्व प्रक्रिया पाहू लागलो. मला भीती वाटू लागली होती की वहिनींनी जर आपल्याला या ठिकाणी पाहिले तर त्या लागलीच आकाशला फोन करून सांगतील आणि उगाच त्यांच्यात आणि माझ्यात गैरसमज निर्माण होईल. म्हणून मी परत दाराजवळ येऊन मी त्यांच्या घराची बेल वाजवली आणि 5 मिनिटे वाट पाहिल्यानंतर वहिनी या दाराजवळ आल्या आणि मला पाहून त्या म्हणाल्या, अरे अजय भाई साहब, आप काफ़ी जल्दी आ गए हो. घर में तो आओ, मैं अभी तक तैयार भी नहीं हुई. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, कोई बात नहीं भाभी, मेरे पास आज टाइम ही टाइम है. मगर भाभी, आज आप काफ़ी फ्रेश लग रही हो और खूबसूरत भी दिख रही हो. मी मुद्दामून तिची मजा घेण्यासाठी तिला बोलत होतो. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, आप सच बोल रहे हो या मजाक कर रहे हो. मैं इतनी भी खूबसूरत नहीं दिखती भाई साहब.
हाँ, अगर आपको मैं खूबसूरत दिख रही हूँ तो मैं खूबसूरत दिख सकती हूँ। अगर कोई और मुझे मेरे मुंह पर बोलता तो मैं विश्वास भी नाही रखती. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, इतना भरोसा आहे भाभी आपको मुझ पर? मग वहिनी मला म्हणाल्या, हाँ भाई साहब, मैं काफ़ी भरोसा रखती हूँ आप पर. मग मी वहिनींना म्हणालो, हम बातें ही करते रहेंगे तो बाजार कब जाएंगे? भाभी आप जल्दी तयार हो जाओ. वहिनींनी लाल कलरचा गाऊन घातलेला होता. त्यात त्या फारच सुंदर दिसत होत्या. त्यानंतर वहिनी तयार होण्यासाठी गेल्या. तोपर्यंत मी टी व्ही ऑन करून सोफ्यावर येऊन बसला. 10 मिनिटानंतर वहिनी या तयार होऊन बाहेर आल्या. तेव्हा त्या अशा दिसत होत्या की मी त्यांचे वर्णन शब्दातही करू शकत नव्हतो. त्या पिंक कलरच्या नेट साडीमध्ये खरंच फार मनमोहक वाटत होत्या आणि त्यांच्या खांद्यावर आलेल्या आतल्या त्या काळ्या पट्ट्या त्यांना अजूनच सुंदर बनवत होत्या. मग वहिनी मला म्हणाल्या, चलो भाई साहब, मैं तयार हूँ. मी पण माझ्या जागेवरून उठून घराबाहेर निघालो आणि वहिनींनी दाराला कुलूप लावून आम्ही दोघंही पार्किंगमध्ये येऊन माझ्या गाडीवर बाजारात जाण्यासाठी निघालो. आमची कॉलनी आणि बाजाराचे अंतर हे 15 मिनिटाचे होते. काही वेळानंतर आमची गाडी ही मेन मार्केटमधून निघत असताना त्या ठिकाणी भरपूर स्पीड ब्रेकर होते. जेव्हा जेव्हा आमची गाडी त्या ब्रेकरवरून जायची त्याच वेळेस वहिनीच्या पुढच्या शरीराचा भाग हा माझ्या पाठीच्या मागच्या बाजूला टच होऊ लागला होता आणि तो स्पर्श वहिनींना व मला फार आनंद देऊ लागला होता. म्हणून वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, आपके गाड़ी चलाने का स्टाइल तो बिल्कुल मज़ेदार है. जैसे मैं मेले में झूले में बैठी हूँ ऐसा लग रहा है. मग मी आणि वहिनी आमच्या सिटीच्या सुपर मार्केटमध्ये आलो आणि वहिनींना ज्या ज्या वस्तू हव्या होत्या त्या त्या वस्तू त्या बास्केटमध्ये टाकू लागल्या होत्या. माझं लक्ष पूर्णपणे वहिनींकडेच होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांना मिठीत भरण्याची इच्छा जागृत झाली होती. मग वहिनींनी भरलेल्या सामानाची बास्केट उचलून ते बिलिंग काउंटरवर जाऊ लागले. त्याच वेळेस मी त्यांना म्हणालो, भाभी, आप पहले इतने तकलीफ में हो. इतना भारी बास्केट उठाओगी तो ज़्यादा तकलीफ होगी. दो मेरे पास, मैं पकडता हूँ यह बास्केट. तेव्हा मला वहिनी जबरदस्ती नाही म्हणत होत्या. आम्ही दोघेही खाली वाकून पहिले आप करू लागले होते आणि त्याच वेळेस माझ्या हातांचा स्पर्श जोराने पूनम वहिनींच्या त्या ठिकाणी झाला. या गोष्टीची कल्पना वहिनींनाही झाली होती. मग त्यांनी हळूच आपले डोळे लावून दीर्घ श्वास घेतला आणि ती बास्केट फटक्यात मी त्यांच्या समोरून माझ्या हातात घेतली. मग बिलिंग काउंटरवर सामानाचं बिल करून आम्ही दोघंही 11:15 वाजेच्या सुमारास घरी येऊन पोचलो. मग मी तो सर्व सामान पूनम वहिनींच्या घरात आणून ठेवला आणि त्यांना म्हणालो, भाभी मैं जाता हूँ, मेरी मेस बंद हो जाएगी, नहीं तो मुझे खाना नहीं मिलेगा. तेवढ्यात वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, आपने मेरी इतनी हेल्प की और मैं आपको खाना भी नहीं खिला सकती. आज आप मेरे साथ हमारे घर पर ही खाना खाओगे. मैं आपको टीवी लगा के देती हूँ, कुछ देर तक आप उसका आनंद लीजिए. मैं कुछ ही मिनिट में खाना तयार करके अभी लाती हूँ. एवढं बोलून वहिनी स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाकाची तयारी करू लागल्या होत्या. त्या अगोदर पूनम वहिनी या कपडे बदलण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेल्या होत्या आणि त्याच वेळेस मलाही वॉशरूमसाठी बाथरूममध्ये जायचे होते. वहिनींच्या रूमचा दार हा उघडाच होता आणि जेव्हा मी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो त्याच वेळेस माझी नजर वहिनींच्या बेडरूमकडे पडली. समोरचे दृश्य मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते आणि ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. वहिनींच्या पाठीची सुंदरता मला फारच उत्तेजित करत होती. वहिनींचे ते सुंदर रूप मला त्यांच्याचकडे आकर्षित करू लागले होते. मी त्याच ठिकाणी उभा राहून त्यांची सुंदरता न्याहाळू लागलो होतो. मग अचानक मला न कळता
वहिनींनी आपली मान वळवली आणि त्याच वेळेस आम्हा दोघांची नजरानजर झाली. मला फार भीती वाटू लागली होती. अंग फार थरथरायला लागलं होतं. मी पटकन त्या ठिकाणाहून निघून हॉलमध्ये येऊन पोचलो आणि काही मिनिटातच वहिनीही त्या ठिकाणी येऊन माझ्याजवळ बसल्या. आता वहिनीजवळ कोणत्या शब्दात माफी मागावी हेच मला कळत नव्हते आणि वहिनीही एक शब्दही आपल्या तोंडातून न काढता माझ्याकडेच पाहत होत्या. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी मुझसे गलती हुई है, मुझे ऐसा नहीं करना चाहिए था. मगर मैं भी बाथरूम की ओर जा रहा था और अचानक मेरी ध्यान आपके बेडरूम की तरफ गई और मैं वहीं रुक गया. वहिनी माझ्या शेजारी मला चिटकून बसल्या आणि म्हणाल्या, अजय इसमें तुम्हारी कोई गलती नहीं है, गलती मेरी है. अगर मैं दरवाज़ा लगा के मेरा काम करती तो तुम्हें मैं नज़र ही नहीं आती. आणि माझ्याशी बोलत असताना वहिनींनी अचानक त्यांचा हात माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला. त्यामुळे माझ्या मनात त्याच वेळेस एक आग वहिनींबद्दल निर्माण झाली. मग मी वहिनींपासून लांब बसून राहिला आणि त्याच वेळेस वहिनी परत माझ्याजवळ येऊन बसल्या. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी यह ठीक नहीं है, आप मेरे दोस्त की बीबी हो, आपके साथ मैं ऐसा नहीं कर सकता. तेव्हा वहिनी मला म्हणू लागल्या, भाई साहब अगर दोस्ती काम में नहीं आता तो पड़ोसी को ही अपना हमदर्द बनाना पड़ता है. मैं आपके दोस्त आकाश से बिल्कुल पक चुकी हूँ. मुझे उस आदमी में कोई इंटरेस्ट नहीं है. जिस आदमी को मेरी खुशियों की, ज़िंदगी की कोई परवाह नहीं है तो उसके साथ जीकर मैं क्या करूँ. मुझे जीवन साथी तुम्हारे तरह चाहिए जो मेरी छोटी छोटी चीज़ों को समझ सके, उन चीज़ों को अपना सके. पूरी रात भर अजय मैं उनके प्यार के लिए तरस जाती हूँ, मगर उस आदमी की वजह से अभी तक मैं माँ भी नहीं बन सकी हूँ. जिस दिन से तुमने मेरी मदद की थी उसी दिन से तुमने मेरे दिल में जगह बना ली थी. मैं सच में तुम्हें दिलोजान से चाहती हूँ. मग लागलीच वहिनींनी माझे दोघं हात त्यांच्या हातात घेतले आणि हळूहळू त्यांचे ओठ माझ्या ओठांपर्यंत आणून ठेवले. आम्ही एकमेकांकडे एकटक नजरेनेच पाहत होतो. वहिनींनी वेळ वाया न जाऊ देता लागलीच मला त्यांच्या मिठीत घेतले. मग मी वहिनींना भरभरून साथ देऊ लागलो. आमचे गरम श्वास फक्त एकमेकांना स्पर्श होत होते. आता वहिनींनी माझ्या ओठांवर ताबा घेतला होता. तब्बल 20 मिनिटापर्यंत त्यांनी माझ्या ओठांचा रस चाखला. मग हळूहळू आम्ही दोघांनीही आमचे अंगावरचे कपडे बाजूला ठेवून वहिनींनी मला त्यांचं असं दर्शन घडवून दिलं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. दिवसभर मी वहिनींच्याच घरी थांबून त्यांच्याशी भरभरून प्रेम केले. आता माझे नित्यनियम झाले होते. मी ड्युटीवरून 3 वाजेला घरी आल्यावर पूनम वहिनींच्या घरी त्यांना भेटायला जायचो. मग त्यांच्याच हाताचे जेवण करून त्यांच्यासोबत आकाश येत नाही तोपर्यंत भरभरून प्रेम आम्ही त्यांच्याच घरी रंगवून परत मी माझ्या घरी यायचो. आता पूनम वहिनींनाही गाडी चालवणे मी शिकवले होते. मार्केटमध्ये सामान नेण्यासाठी त्यांना कोणाचीही गरज भासत नव्हती. त्या स्वतः त्यांची स्कूटी घेऊन मार्केटमध्ये सामान आणत होत्या. आमच्या प्रेमाची भनक आकाशलाही नव्हती. जेव्हा आकाश रात्री झोपायचा त्याच वेळेस पूनम वहिनी मला फोन करून त्यांच्या घरी बोलवायची. मग पूर्ण रात्रभर आम्ही दोघंही जण भरभरून प्रेम करायचो. आणि तेव्हाच वहिनी आनंदी झाल्यानंतर मला म्हणायच्या, अजय तुम्हारा शरीर आकाश के शरीर से काफ़ी कड़क और हार्ड है. अजय तुमने जो मुझे इतनी खुशियाँ और आनंद दिया है ना, वो इस संसार में मुझे कोई नहीं दे सकता. अशा प्रकारे मित्राच्या बायकोला गाडी शिकवताना माझ्याच प्रेमात मी वेडे केले.